हाय फूडीज, आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। आडाळावरती कारले चिरून घ्यायचे आहेत गोल, कवळीच कारले होती आणि कांदे घ्यायचे आहेत 2 आणि ते बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता की एकदम बारीक बारीक कांदा चिरलेला आहे। तुम्ही सुरेने पण चिरू शकता। आणि हे कवळी कारली होती त्यामुळे त्याच्यात बिया जास्त नव्हत्या। त्यात मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून ते मीठ कारल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये थोड्या बिया पण निघतात, तर त्या बिया काढून घ्यायच्या आहे। आणि हे असं चांगलं हे करून घेतलं, मिक्स करून घेतलं तर आपण पीठ जसे मळतो तसं ते मळून घ्यायचं आहे। कारण की मीठ टाकल्याने कारल्याला पाणी सुटतं आणि ते पाणी असं काढून घ्यायचं आहे। हळूहळू त्याला दाबून काढून घ्यायचं आहे, कारण की हे पाणी निघालं तर त्याचा कडवटपणा निघून जातो। आणि आपण घ्यायच्या ही 4-5 मिरच्या आणि हे कारलं पाणी काढलेलं साईडला गोळे करून ठेवायचे। आणि मिरची ही 3 याच्यामध्येच कापायची आहे। गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर कढई ठेवायची आहे, किंवा तुम्ही जे भांडं ठेवत असाल त्याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि ते चांगलं गरम होईपर्यंत वाट बघायची आहे। तर तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये अगोदर मिरची टाकून घ्यायची आणि मिरची चांगली भाजून घ्यायची। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा मिक्स करून घ्यायचा आणि त्याला थोडं लालसर होईपर्यंत, कांदा चांगला भाजेपर्यंत त्याला ठेवायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि बघायचं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि कांदा शिजला की नाही हे चेक करायचं आहे। चेक करायचं म्हणजे कसं की त्याचा कलर चेंज होतो आणि कांदा थोडा लालसर होऊन जातो। तर मिक्स केल्यानंतर जे आपण कारलीचं पाणी काढलेलं ते कारली टाकायचं आहे कढईमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याला। आणि मिक्स करून झाल्यानंतर ते कारली थोडं गॅस कमी करायचा आहे आणि त्याच्यावर झाकण टाकून 10 मिनिटं ठेवायचे आहे। कारल्याची भाजी